मी तुम्हाला सांगतो, शरद पवारांची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली? राजकीय कारकीर्द शरद पवारांची कशी सुरू झाली? जरा थांबा रे. कोणाच्या? बरोबर ना? वसंतदारांच्या, म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या, स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून यांनी पुलोत काढली. का? मला मुख्यमंत्री व्हायचंय, बाकी गेला खड्ड्यात, पक्ष वगैरे गेला खड्ड्यात, माझं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून बसले उडी मारून त्या मुख्यमंत्री पदावर. त्याच्यानंतर राजीव गांधींची यांनी द्रोह केला. हे कालचं पोर म्हणे याला काय समजतं? आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला, माफ करा माफ करा माफ करा, कारण त्यांना कोण विचारत नव्हतं. पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. त्याच्यानंतर सोनियाजी आल्या. सोनियाजी आल्यानंतर यांनी काय भूमिका घेतली? सोनिया गांधी विदेशी आहेत आणि यांचं भारतीय नागरिकत्व हे त्यांच्या स्वार्थासाठी आहे. सोनिया गांधींनी घातली लाथ, चला गेट आउट. मग तुम्ही का परत युती केली? आमची आणि भारतीय जनता पक्षाची जी युती झाली ती आम्ही स्वाभिमानाने केलेली आहे, लाचारीने नाही केली. आणि हे हिंदुत्वासाठी आणि देशासाठी केले, देव देश आणि धर्मासाठी केलेली आहे. पण पवार साहेब तुम्ही त्यावेळेला बोलला होतात, त्यांना विचारलं पहिल्यांदा तेव्हा राजीव गांधींच्या वेळेला काँग्रेस सोडली तेव्हा, की तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? छे म्हणे, अजिबात नाही. तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. मला वाटतं डांबराला सुद्धा लाज वाटली की अरे मी काळा आहे रे, पण मनाने काळा नाहीये. मी निदान रस्त्यावरती तरी लोकांच्या उपयोगी पडतो, तुम्ही कशाच्या उपयोगी पडता? तोंडाला काळं फासून हिमालयात जाईन तरी परत आलात. सोनिया गांधींनी हाकलून दिलं तरी परत आलात. पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारतो म्हणत होतात तरी युती केलीत. हे आला म्हणतात सगळं वात कुक्कोट.